राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्याबाबत चुकीचे विधान केल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन व प्रतिमेचे दहन करण्यात आले। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील व्यास, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आकाश गजबे, राष्ट्रवादी युवक जिल्हा महासचिव नितीन ठवडे यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करत त्यांनी त्वरित माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी केली आहे। गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार आहे। त्यांनी बहुजनांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती। देशावर आणि राज्यावर वेळोवेळी जे संकट आले त्यावेळी सक्षमपणे संकटातून बाहेर काढण्याकरिता ज्या व्यक्तिमत्वाने देशाला आणि राज्याला साथ दिली असे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याविषयी भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल जो टीका केलेली आहे त्याचा सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो। अखंड महाराष्ट्र आणि देशाकरिता 50 वर्षापासून ज्या व्यक्तीने संपूर्ण विकासाकरिता योगदान दिले त्या व्यक्तीविषयी गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हौसेपोटी जे विधान केले त्याचा आम्ही निषेध करतो। गोपीचंद पडळकरांनी आपले विधान वापस घेऊन संपूर्ण महाराष्ट्राचे, संपूर्ण देशाची आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची माफी मागावी हीच मी आपल्या माध्यमातून त्यांना एक विनंती करतो आणि त्यांना एक सक्त ताकीद देतो की आपण जर संपूर्ण महाराष्ट्रासह शरद पवार साहेबांची जर माफी मागितली नाही तर तुम्हाला नागपूर जिल्ह्यात येऊ देणार नाही। शरद पवार हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे, मात्र त्यांनी प्रत्येक वेळी बहुजनांवर अन्याय अत्याचार केला आहे। ते दोन समूहामध्ये मतभेद निर्माण करत आहेत अशी प्रतिक्रिया देत गोपीचंद पडळकर यांनी पवारांबद्दल चुकीचे विधान केले होते। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।